जबाब देऊ नये म्हणून दबाव आणला। राज्यातल्या सत्ता संघर्षावर सुनावणी पार पडली असून आजही कोर्टानं निकाल राखून ठेवलाय। मंगळवारी म्हणजेच 21 तारखेला पुन्हा एकदा 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होईल आणि या सुनावणीत प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवणार का याबाबतचा निकाल दिला जाईल। विरोधकांनी हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे देण्याची मागणी केली आहे, तर सत्ताधाऱ्यांनी हे प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडेच राहावं अशी विनंती केली आहे। जजेसकडे जाणार किंवा नाही हे मंगळवारी मेरिटवर डिसाईड करू। 21 तारखेला 21 फेब्रुवारी 2023 रोजी हे डिसाईड होईल की 7 जजेसकडे जाणार किंवा नाही। हे मेरिटवर डिसाईड माननीय न्यायालय करणार आहे। सुनावणीच्या बाबतीमध्ये 2 न्यायाधीशांची वेगवेगळी मतं आहेत। मंगळवारवरती हा निर्णय गेलाय। मंगळवारी त्याचा निर्णय घेऊ असं जाहीर केलं ते ऐकले। बघूया आता मला इंटरेस्टिंग आहे, काय होतं सांगणं अवघड आहे। आता खात्री झाली असेल की आपल्याकडे काहीच नाहीये, बहुमत तर आमच्याकडे आहे। त्यामुळे त्यांना असा हा विषय जो आहे हा प्रलंबित ठेवण्याची त्यांची अपेक्षा असू शकते। हा जेवढा टाळता येईल तेवढा टाळला जावा, कारण लार्जर बेंच गठीत करायला वेळ लागतो, त्याला सगळ्या सोपास्कार जे आहेत कायदेशीर बाबी आहेत त्याला वेळ लागतो। मग वेळ काढूपणा काही लोकांना हवा असेल आणि त्यामुळे त्यांची ती मागणी असेल। मागणी फेटाळली आज मागणी फाटाळली आहे। आमची मागणी एवढीच आहे की हा निर्णय मेरिटवर व्हावा। न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे। मेरिटवर आम्ही पूर्ण केस ऐकू आणि मेरिटवर ऐकल्यानंतर मग अंतिम निर्णय द्यायचा की 7 जजेसकडे पाठवायचा असं आम्ही ठरवू। जे आम्हाला देखील वाटत होतं की विशेषतः उद्धवजींची जी शिवसेना आहे ती वेळ काढू धोरण करण्याकरता 7 जजेसची मागणी करते आहे। मला असं वाटतं साधारणपणे त्याच लाईन्सवर हा निकाल आहे की ज्यामुळे आता हा वेळ काढू धोरण जे त्यांचं होतं तेव्हा वर्षभर निकालच लागू नये, आता अशी स्थिती नाही। आता याची रेग्युलर सुनावणी झाल्यामुळे याचा अंतिम निकाल लागेल, त्यामुळे आम्ही जो काही निर्णय मिळालेला आहे त्याच्यावर समाधानी आहोत। जर सुप्रीम कोर्टाला असं वाटतं की या प्रकरणाची सुनावणी आता जे बेंच आहे त्या बेंचवर होऊ शकतं, तर मला वाटतं की सुप्रीम कोर्टाला जो निकाल मी आधीच म्हटलं की सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट बघितली पाहिजे। शेवटी सुप्रीम कोर्ट हे घटनापीठ आहे आणि घटनापीठ जेव्हा निर्णय करतं तेव्हा सर्व बाबीचा विचार करून करतं आणि त्यामुळं 7 जजकडे जायचं की 5 जजकडे जायचं हे सुप्रीम कोर्ट ठरवतं। मला वाटतं की आता जो काही निकाल येईल पुढेही सर्वांनी त्याचा सन्मान केला पाहिजे। मूळ मुद्दा सोडून इतर मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याची त्यांची जी भूमिका होती ती भूमिका केंद्राने नाकारलेली आहे। त्यामुळे एक त्यांचा खोटारडेपणा संपूर्ण महाराष्ट्रासमोर उघडकीस आलेला आहे। जर त्यांची न्यायालयीन बाजू भक्कम असली असती तर त्यांनी 5 न्यायाधीशांचं जे घटनापीठ आहे त्या ठिकाणी रेग्युलर जी सुनावणी चालू होती त्या रेग्युलर सुनावणीला त्यांनी सामोरं जायला होतं, परंतु दुर्दैवाने त्या सुनावणीला सामोरं न जाता त्यांनी 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाची मागणी केली। ती दुर्दैवी होती आणि ती आज त्यांची फेटाळण्यात आली। आता रेग्युलर जे 5 न्यायाधीशांचं घटनापीठ आहे त्या ठिकाणी 21 तारखेपासून ही रेग्युलर सुनावणी होईल। माननीय सर्वोच्च न्यायालयानं आपल्या आम्ही जी बाजू मांडलेली आहे त्याच्या बाबतीत अधिक सुनावणीची गरज आहे आणि अधिक सुनावणी जादाची सुनावणी या केसमधली ही 21 तारखेपासून पुन्हा घेतली जाईल अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे। बाजू सत्याची आहे। आम्ही नियमाच्या अधीन राहून कायद्याच्या चौकटीत राहूनच आम्ही जे काय कृती केलेली आहे किंवा जे काय आम्ही भूमिका घेतलेली आहे ती न्यायाची आहे। त्यामुळे आम्हाला विश्वास आहे अधिकच्या सुनावणीमध्ये सुद्धा आम्ही आमची बाजू योग्य पद्धतीने मांडू। त्याला ज्या वेळेला या गोष्टी थ्रेडबेर त्याचं हिअरिंग होईल, प्रत्येक गोष्ट मांडली जाईल, जसे त्यांचे पक्षकार त्यांचे वकील मांडतील, आमचे वकील आमचे मुद्दे मांडतील आणि प्रत्येक म्हणजे 21 तारखेपासून 21 जूनपासून घडलेल्या घटनांचं प्रत्येक याचं घटना क्रोनॉलॉजी पाहिली जाईल, त्यामधलं इंटेंट पाहिलं जाईल, त्या गोष्टी करण्यासाठी कशा रीतीने काय केलं या सगळ्या गोष्टींचं उहापोह या संपूर्ण सुनावणी दरम्यान होईल
आणि म्हणूनच त्यांनी ते 21 पासून कंटिन्युअस जसं गेल्या 3 दिवसांमध्ये झालं मंगळवार बुधवार गुरुवार त्याप्रमाणे मंगळवार बुधवार गुरुवार हा बेंच बसेल. हे घटनाबाह्य सरकार आहे आणि आता लोकशाहीचाच विचार करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून हा निकाल पूर्ण सारासार विचार करूनच घेतला गेला पाहिजे. यासाठी जो वेळ लागेल अपेक्षित वेळ जो आहे आमची तर इच्छा आहे की लवकरात लवकर व्हायला पाहिजे. परंतु याच्यातले जे काही नंतर कुठलेही विषय चर्चेसाठी राहू नये. एकदाच लोकशाहीचा काय तो निकाल या माध्यमातून लोकशाही टिकणार की लोकशाही जाणार याच्या बाबतीतला निकाल हा सर्वोच्च न्यायालयाला घ्यायचा आहे आणि त्याच्यामुळे सारासार विचार करण्यासाठी त्यांनी जेवढा वेळ घेतलाय तो आम्हाला मान्य आहे. माननीय सुप्रीम कोर्टाने 21 आणि 22 तारीख दिलेली आहे. चला ठीक आहे, आपण तिथे 21-22 तारखेची वाट पाहू परत. आणि म्हणजे याचा अर्थ सुप्रीम कोर्टाने खूप सिरियसली घेतलेला आहे. भारताची लोकशाही टिकवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की काहीतरी चांगला निर्णय घ्यावा. कारण जो उठला तो ह्या पक्षात जातो त्या पक्षात जातो, पक्षांतर विधेयक पास होऊन सुद्धा पक्षांतर बद्दल काहीच करत नाही, सगळं त्याचा कायदा मोडतो. आणि म्हणून काहीतरी निर्णय असा घेतील की आज देशाची लोकशाही वाचवली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी निर्णय घेतील. त्या शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडलेली आहे. आमची बाजू सत्याची असल्यामुळे आम्हाला काही खोटं पुरावे लपवाछपवी करून आमची बाजू मांडण्याची गरज नाही. आणि मी कालही सांगितलं जे उद्धव ठाकरे साहेबांचंही मत आहे कशा करता येईल रिझल्ट करायचं. निवडणुकांना आम्ही सामोरं जायला कारण लोक ठरवतील शिवसेना कोणती.